कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे घेण्यात येणारे यशवंतराव चव्हाण कृषी व औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार असून याबाबतची बैठक आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे यांच्यासह संचालक व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते। कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने कराड येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करावे। या प्रदर्शनाला आवश्यक ते सहकार्य राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली। संशोधन, उत्पादन, ब्रँडिंग, विक्री या सर्व बाबतीत आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या हेतूने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते। या कृषी प्रदर्शनात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी व्यापक जनजागृती करावी। प्रदर्शनामध्ये सेंद्रिय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभे करावेत। कमी खर्चात जास्तीचे पीक उत्पादन कसे घेता येईल याबरोबर अत्याधुनिक शेती अवजारांची माहिती देणारे स्टॉल यांची उभारणी करावी। कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याची पाण्याची, प्रदर्शनाच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची तसेच तेथील स्वच्छतेची काळजी घ्यावी। या प्रदर्शनाचा लाभ शेतकरी आणि सर्व या क्षेत्राशी संबंधित असणारे घटक यांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले।